आता साधारणतः दुपारचे 1 वाजले तर आणि दुपारचे 1 वाजेपर्यंत सुद्धा ह्यांच्या कार्यालयामध्ये कोणीच हजर नाही. सगळे कर्मचारी नदारद आहेत. सगळे कर्मचारी नदारद आहेत. मी जेव्हा कधी आलो ह्या कार्यालयामध्ये मला कधीच कोणता माणूस भेटला नाही, कधीच भेटला नाही. असं का होतंय? हे आज काही शासकीय सुट्टी नाही आहे. मी जेव्हा ह्या कार्यालयामध्ये आलो मला बामणीकर साहेबांचं हे कार्यालय, हे कॅबिन आहे. मला आजपर्यंत जेव्हा मी पाहिजे तेव्हा ह्याला कुलूप असतंय. मला साहेब कधीच भेटले नाहीत. म्हणजे मी आता कंटाळून गेलो ह्याच्या चक्रा मारून. आमचं खळी चिंचटाकळी गौंडगाव रस्त्याचं काम आहे. कित्येक दिवसापासून या ठिकाणी प्रलंबित असं काम आहे. या कामासाठी आम्ही किती दिवस झाले चक्रा मारायलो. अजून तागायत आमचं काम झालेलं नाही. आणि एवढ्या मोठ्या कार्यालयामध्ये आता एक माणूस सुद्धा या ठिकाणी उपलब्ध नाही. ही काय केवळ आजची परिस्थिती नाही आहे, ही नेहमीचीच परिस्थिती आहे. हे महाराष्ट्र राज्य शासनाचं सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय आहे. ह्या कार्यालयामध्ये तुम्ही कधी पण या, इथं तुम्हाला कर्मचारीच भेटत नाहीत. आजचं 1 वर्ष 3रं वर्ष लागलंय आमच्या खळी चिंचटाकळी गौंडगाव धारासूर रस्त्याच्या कामाला. 3रं वर्ष लागलंय आणि अजूनसुद्धा हे काम अपूर्ण आहे. काय तर म्हणजे युद्ध चालू झालंय आणि युद्ध चालू झाल्यामुळं या ठिकाणी युद्ध चालू असल्यामुळं या ठिकाणी डांबर मिळत नाही म्हणे. आधी म्हणले ऊसाच्या गाड्या चालू आहेत त्याच्यामुळं रस्त्याचं काम करता येणार नाही. पुन्हा म्हणले वाळूच्या गाड्या चालू आहेत, काम करता येणार नाही. आता म्हणले युद्ध चालू आहे, म्हणले युद्धामुळं डांबर नाही, त्याच्यामुळं आपल्या रस्त्याचं काम करणार. सदर 3 वर्ष झालं या ठिकाणी काम चालू नाही.